नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे वळिवडेमधून. रविवारच्या वादळी पावसात वळिवडे इथं 30 वर्षाच्या उन्मळून पडलेल्या वडाच्या झाडाला ग्रीन वळिवडे या संस्थेने स्मशानभूमीत पुन्हा मूळ स्वरूपात लावण्याचे काम केले. करवीर तालुक्यातील वळिवडे इथं रविवारी दिनांक 11 मे 2025 रोजी वळिवडे परिसरात असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांसह पावसामुळे सुमारे 30 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले. झाडाचे मोठ्या फांद्या विद्युत तारांवरती कोसळल्यामुळे गावात काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. या वडाच्या झाडाचे गावातील धार्मिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्व लक्षात घेता ग्रामपंचायत वळिवडे व पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या ग्रीन वळिवडे या संस्थेने या झाडाचे पुनरोपण करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या सहभागातून व ग्रामपंचायतीच्या मदतीने झाड उचलून वळिवडे स्मशानभूमीत पुन्हा मूळ स्वरूपात लावण्याचे काम करण्यात आले. हे पुनर्रोपण स्मशानभूमी परिसरात जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आले. या उपक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गावकरी स्वतःहून पुढे सरसावले आणि श्रमदान केले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रणजित सिंह कुसाळे, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी तसेच ग्रीन वळिवडेचे सदस्य अभिजित गडकरी, महावीर नवले, दिगंबर खांडेकर, शुभम साळोखे, केतन कनसे, वर्धमान पाटील, मिलिंद सुतार, कलगोंडा चौगुले, सुधर्म चौगुले, आकाश मानगावे, प्रतीक चौगुले आणि महादेव चव्हाण यांनी विशेष सहभाग नोंदवला. या संपूर्ण उपक्रमामुळे गावात पर्यावरण रक्षणाबाबत सकारात्मक संदेश गेला असून झाडांच्या संवर्धनाविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण झाली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीने आणि जबाबदारीच्या भावनेतून झाडाला पुन्हा जीवनदान देण्याचे कार्य यशस्वी झाले. शिवसिद्ध न्यूज साठी वळिवडेहून प्रकाश दळवी.